नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2024-25 म्हणजेच की राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 19 कुसडगाव याचे संपूर्ण विश्लेषण बघणार आहे. संच डीचे. तर प्रश्न क्रमांक 1, ऑरेंज इकॉनॉमी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, माध्यम मनोरंजन. सर्जनशील अर्थव्यवस्था किंवा क्रिएटिव्ह इकॉनॉमीला ऑरेंज इकॉनॉमी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 2, कच्छ तीव बेट वाद कोणत्या दोन देशादरम्यानचा आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, भारत श्रीलंका. हे बेट भारत आणि श्रीलंका यांच्यातील पाल्क सामुद्र धुनीमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 3, भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री कोण? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, इंदिरा गांधी. त्यांनी पंतप्रधान असताना अर्थमंत्रीपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळला होता. पूर्णवेळ पहिल्या महिला अर्थमंत्री निर्मला सीतारमण आहेत. तर प्रश्न क्रमांक 4, 2025ची नाटो शिखर परिषद डॅश या देशात पार पडली? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, नेदरलँड. 2025चा नाटो शिखर परिषद नेदरलँडमधील द हेग येथे आयोजित करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 5, डॅश हे भारतातील पहिले राज्य आहे ज्याने जंगल परिसंस्थेला ग्रीन GDPने जोडले आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, छत्तीसगड. उत्तराखंड नंतर छत्तीसगडने शाश्वत विकासासाठी हे पाऊल उचललेले आहे. प्रश्न क्रमांक 6, बेल्स पाल्सी आजार शरीराच्या कोणत्या भागास होतो? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, चेहरा. हा आजार चेहऱ्याच्या स्नायूंवर नियंत्रण ठेवणाऱ्या नसांना सूज आल्यामुळे होतो, ज्यामुळे चेहऱ्याचा एक भाग तात्पुरता लुळा पडतो. प्रश्न क्रमांक 7, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ डॅश या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, रायगड. हे विमानतळ रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात येत असून याचे नामकरण लोकनेते दी.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असे करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 8, पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यांशी निगडीत आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, महाराष्ट्र व मध्य प्रदेश. पेंच राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांच्या सीमेवर पसरलेले आहे. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रातील नारळाच्या बागा प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, पश्चिम भागात. कोकण किनारपट्टीचा भाग पश्चिम महाराष्ट्र नारळाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 10, विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, अध्यक्ष. जेव्हा एखाद्या विषयावर समान मते पडतात तेव्हा विधानसभेचे अध्यक्ष त्यांचे निर्णायक मत देऊन पेचू सोडवू शकतात. प्रश्न क्रमांक 11, भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, साम्यवादी. भारतीय राज्यघटनेनुसार भारत हे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र आहे, परंतु साम्यवादी कम्युनिस्ट नाही. प्रश्न क्रमांक 12, लोकसभेच्या विविध समित्यांवर सभासदांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणाचा आहेत? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, अध्यक्ष. लोकसभेचे अध्यक्ष स्पीकर हे सभागृहाचे प्रमुख या नात्याने विविध संसदीय समित्यांवर सदस्यांची नियुक्ती करतात. प्रश्न क्रमांक 13, कोणत्या समित्यांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, फक्त 1, 2, 3 म्हणजेच की मूलभूत अधिकार समिती, अल्पसंख्याक समिती, सल्लागार समिती. राज्य समितीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कार्य नाही केलेले आहेत. प्रश्न क्रमांक 14, रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख राखीव निधी म्हणजेच? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, CRR, कॅश रिझर्व्ह रेशो. बँकेकडे असलेले एकूण ठेवींपैकी जो ठराविक हिस्सा रिझर्व्ह बँकेकडे रोख स्वरूपात ठेवावा लागतो त्याला रोख राखीव प्रमाण CRR म्हणतात. प्रश्न क्रमांक 15, भारताच्या दारिद्र्याच्या मुळाशी ब्रिटिशांचे आर्थिक धोरण जबाबदार आहे असे ठामपणे प्रतिपादन करणारे पहिले भारतीय विचारवंत कोण? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, दादाभाई नौरोजी. त्यांनी त्यांच्या पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकात संपत्तीच्या वहनाचा सिद्धांत ड्रेन थेअरी मांडून ब्रिटिशांच्या आर्थिक शोषणावर प्रकाश टाकला होता. प्रश्न क्रमांक 14, इंडिया AI इम्पॅक्ट सुमित 2026 कोठे आयोजित करण्यात आली होती? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, नवी दिल्ली. सहसा अशा मोठ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिखर परिषदा राजधानीच्या ठिकाणीच म्हणजेच नवी दिल्लीत आयोजित केल्या जातात.
प्रश्न क्रमांक 17, ब्रिक्स गटातील GDPच्या दृष्टीने सर्वात मोठा देश कोणता आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, चीन. प्रश्न क्रमांक 18, कोणत्या धातूस पांढरे सोने म्हटले जाते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, प्लॅटिनम. प्रश्न क्रमांक 19, 1 HP 1 हॉर्स पॉवर इज इक्वल टू किती? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, 746 वॅट. प्रश्न क्रमांक 20, भारताचा पहिला उपग्रह कोणता होता? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, आर्यभट्ट. प्रश्न क्रमांक 22, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, नाईल नदी. प्रश्न क्रमांक 23, इराणची राजधानी कोणती आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, तेहरान. तर इराणची राजधानी ही तेहरान आहे. प्रश्न क्रमांक 24, खालीलपैकी कोणती राज्ये महाराष्ट्राला लागून आहेत? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, वरील सर्व. म्हणजेच की गुजरातला हे सगळेच लागून आहेत. गुजरात, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड. प्रश्न क्रमांक 25, चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या भागात आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, पश्चिम घाट. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कुसलघाटचे जे काही राज्य राखीव पोलीस दल SRPF 2026ला जो पेपर झालेला आहे, जो की दिनांक 19 एप्रिल 2026 झालेला आहे, त्या प्रश्नाचे आपण सगळे विश्लेषण बघितलेले आहे. GK आणि करंट अफेअरचे जे काही प्रश्न आलेले आहेत, तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीचे जे काही प्रश्न आहेत त्याचे संपूर्ण विश्लेषण बघूयात. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. याचा तुम्हाला उरलेल्या भरतीमध्ये, स्पर्धा परीक्षांमध्ये 2026च्या प्रश्नात नक्कीच फायदा होईल.